समीर वानखेडे यांच्या विरोधात ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवलाय। समीर वानखेडेंविरोधात सीबीआय नंतर आता ईडी कारवाई करताना दिसतेय। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोत असताना सतत समीर वानखेडे हे चर्चेमध्ये आहेत। शाहरुख खानच्या मुलावरील कारवाईनंतर वादाच्या भोवऱ्यात देखील समीर वानखेडे हे अडकले होते। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, समीर वानखेडे यांच्यावरती कारवाई होताना दिसते, ईडी कारवाई करताना दिसते। नक्कीच गार्गी, सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरच्या आधारे ईडीने IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा जो गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे। 2021 मध्ये कार्डिलिया क्रूज जहाजावरती ड्रग्ज जप्त केल्याच्या चौकशीनंतर वानखेडे छाननीत आले होते आणि त्यामुळे अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खान याला देखील अटक करण्यात आलेली होती। ईडीने सीबीआय भ्रष्टाचार प्रकरणातील तक्रारदार दक्षता विभागाचे अधीक्षक कपिल यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे 3 अधिकाऱ्यांना या आठवड्यात समन देखील बजावण्यात आलेला आहे। त्यामध्ये समीर वानखेडेंचे नाव आहे आणि दरम्यान वानखेडे यांनी हा खटला रद्द करण्याबाबत देखील याआधी जी दुरुस्ती जबरदस्ती कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात देखील धाव घेतलेली होती। आता समन्स बजावलेला आहे त्यांना। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची जी चौकशी आहे ती केली जाणार आहे। अधिक अपडेट याबाबत घेत राहणार आहोत निखिल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।